खूप खायचा आणि पडून घ्यायचा. दिवस रात खायचा, दिवस रात खायचा. ती खायचा पण त्याचं सामान संपेल. एकदा काय झालं, सगळे सस गेले वाघाच्या शेतात. सगळ्यांनी लवकर लवकर खाणं आटपलं, पण आपल्या सासाचं खाणं काय संपेल. तशी एक सस त्याला म्हणायला लागला, लवकर आटप ना, नाहीतरी शेताचा मालक येईल, आपल्याला पाळेल आणि डगल मोठ्याने आपल्याला मारेल. तेव्हा रस्ता म्हणाला, अरे हो रे, अजून शेतात चरायला आलाय, मग खाऊ दे की जरा मला. आणखीन थोडं खातो, मोठी डगल करतो, मग आपण जाऊ. बघता बघता शेताचा मालक शेतात आला. सगळं सुचवू लागले, पळा पळा शेताचा मालक आला, शेताचा मालक आला. सगळं सुचवू लागले. बघा बघ, लांब लांब उड्या लागले. हवरे सशीत 45 त्याला जोरात पडता येईना, लांब उडी मारता येईना. हवरे सशीने बी उडी मारायचा प्रयत्न केला, पण त्याचा पोट इतकं वजनदार होतं, इतकं वजनदार होतं, ती खोपड्यावर पडली. तेवढा शेताचा मालक आला, हातात शेता घेऊन, आणि ती सोटा उचलला आणि हावऱ्या ससाला फेकून मारला. आणि ती हावऱ्या सस पाहायला लागला. लंगडत लंगडत पोट सावरत सावरत हावऱ्या सस कसा तरी पडायला लागला. थोड्या वेळाने त्याच्या घराला खुश सुखवा. हळूहळू चालायला लागल आणि हावरा ससा मग हळूहळू चालायला लागला. आणि मग तिथनं एक कोला धावून आला. सगळे ससे आत गेले, हावरा ससा मागं लागला. आतून सगळे ससे हावरा ससाला आत वाढायला लागले. कोला त्याची बाळ शिट्टी वाढायला लागला. हावरा ससा रडायला लागला. त्याला काय, हावरा ससाची शिट्टी तुटली. आतून सगळ्या सस्यांनी हावरा ससाला आत ओढून घेतलं, पण गेली, पण हावरा ससा शिट्टीत गेली. कोला धाड दिशा पटलं खाली, कोला धाड दिशा मागं पडलं.